खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराबाबत केलेल्या विधानाने राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला होता। त्यांच्या या विधानाने मटणाच्या राजकीय रेसिपीला सुरुवात झाली आहे। पाहूयात। चांगलं बोलावं, पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई। आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील। फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे। तुमचा मेंदू अर्धवट असेल आणि तुमच्या मेंदूला लखवा मारला असेल म्हणून तुम्ही अशी भाषा बोलतायत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्रात नव्या राजकीय वादाला फोडणी मिळाली। नाशिकच्या दिंडोरीतील एका कार्यक्रमात बोलताना मांसाहाराबाबत त्यांनी भाष्य केलंय। आपण रामकृष्ण हरिवाले, आपण माळ घालत नाही कारण कधी कधी मटण खातो, अशी जाहीर कबुलीच त्यांनी दिली। सोबतच माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असा थेट सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला। यावर बोलताना फडणवीसांनी वारकरी संप्रदायास त्यांना उत्तर देईल असं म्हटलंय। चांगलं बोलावं, पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई। मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही। आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा। दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे, कुणाला आपण कुणाला मिंदे नाही। जो है डंके की चोट पे दिल खोल के करो। जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल, खाल्लं रे खाल्लं, काय पाप केलं का काय? ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे यांना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने। पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील। पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील। दरम्यान मटणाच्या राजकीय वादावर बोलताना राऊतांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांनाच मध्ये घेतलंय। सोबत ते चोरून काय खातात ते आपल्याला माहित असल्याचं म्हटलं। तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ भट यांनी राऊतांचा खरबूज समाचार घेतलाय। फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे। फडणवीस का शाकाहारी आहेत का? आम्हाला माहित नाही फडणवीस काय खातात। कशाला खाण्यापिण्यावर जात आहे? खाण्यावर जा, स्वतः काय खाताय? तुमचा मेंदू अर्धवट असेल आणि तुमच्या मेंदूला लखवा मारला असेल म्हणून तुम्ही अशी भाषा बोलतायत। कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु संजय राऊत यांनी शेण खाल्लंय काय असा माझा प्रश्न आहे। छगन भुजबळांनी सुप्रिया सुळेंची पाठराखण करताना सरकारनं कुणी काय खावं यात पडू नये असा सल्ला दिलाय। पुरोगामी म्हणवणाऱ्या सुप्रिया सुळेंना असली विधानं शोभत नसल्याचा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला। मला वाटतं कोणी काय खायचं ते खा, बंदी नाही, परंतु त्याचं अशा पद्धतीनं उदात्तीकरण करून सांगण्याची काही आवश्यकता नाही। आपला वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे उगाचच गरज नसताना एखाद्या विषयाचं अवडंबर माजवणं सुप्रियाताईंसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी शोभा देणारं नाही असंच मला या ठिकाणी वाटतं। माझं स्पष्ट म्हणणं आहे, सरकारनं आणि कोणीही काय खावं याच्या बाबतीमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज नाही। सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे सुरू झालेला राजकीय वाद आणखी कुठपर्यंत जाणार? वारकरी संप्रदायात याबाबत कुठले पडसाद उमटणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।